जय शिवराय. मी पांडुरंग कदम. आज आपण चाय पे चर्चा या विषयामध्ये आज आपण प्रसाद महाराज काष्टे यांच्यासोबत बोलणार आहोत. विषय थोडासा खूप गंभीर विषय आहे आणि त्या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम महाराज जय हरी. रामकृष्ण हरी. आजचा विषय असा आहे की जे स्वतःला प्राध्यापक समजते आणि ज्याला मी कुत्र्याशिवाय बोलत नाही अशा व्यक्तीने असं वक्तव्य केलं आहे की मराठा समाजाने त्यांच्या 11 मुली तो म्हणतोय त्या क्वालिफाईड लोकांना द्याव्यात. ह्यामुळं मराठा समाज अतिशय आक्रमक संतप्त झाला आहे. त्याबद्दल तुमचं वैयक्तिक काय मत आहे? खरं तर लक्ष्मण हाके प्राध्यापक आहेत, मला याचीच आज कीव यायला लागली. कारण ओबीसी ही जात नसून हा प्रवर्ग आहे हे त्याच्या कधी लक्षात येणार आहे. आणि ओबीसीत आतापर्यंत 2 जातीमध्ये विवाह झालेला नाही. त्यामुळे मराठा समाज ओबीसीमध्ये जाऊन त्यांच्यात विवाह होईल या विचाराची किंवा त्यांच्या बुद्धीची मला कीव येते. अगदी बरोबर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कदाचित त्या कुत्र्याला हे माहिती नसेल की महाराष्ट्रामध्ये आंतरजाती विवाह कायदा लागू आहे. कोणताही व्यक्ती दुसऱ्या जातीतल्या व्यक्तीसोबत लग्न करू शकतो. तर मला एक त्याला प्रश्न आहे बाबा की तो जो म्हणतोय ना, समजा की आता तुम्ही आमच्यात आले, बरं याबद्दल तुमचं काय? त्याचं म्हणणं आहे की आता 96 कुळी 92 कुळी असं काही राहिलं नाही आहे, तुम्ही आमच्यात आले. याच्यामधून त्या नीच माणसाला काय म्हणायचं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही तर वारंवार त्यांना कुत्रा म्हणून कुत्र्याचा अपमान करताय, तर हे मला थोडंसं नाही आवडत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ओबीसी प्रवर्गात गेल्याच्या नंतर कोणाचा काही धर्म बदलत नसतो, कोणाची जात किंवा कोणाचं कुळ बदलत नसतं. अगदी बरोबर. का असं कधी झालं का की एखादा समाज ओबीसीमध्ये गेला आणि त्याच्या बापाचं नाव बदललं किंवा आडनाव बदललं किंवा कुळ बदललं नाही? आणि मग तसंच होणार ना. मराठा समाज ओबीसीमध्ये गेला म्हणजे त्याची काही जात बदलणार, कुळ बदलणार काहीच नाही. हे जशाला तसं राहणार. फक्त काय माहिती आहे का, ह्यांच्या डोक्यामध्ये म्हणजे हे प्राध्यापकच कोणत्या बेसवर झाले, मला हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे. त्यामुळं कुळ बदलत नाही, काय नाही या गोष्टी फक्त म्हणायच्या असतात. आणि फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला बरेच उदाहरण देऊ शकतो, पण आता सध्या तो वेळ नाही आहे. अगदी बरोबर. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी असते की त्याचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्यात आलात, आम्ही तुझ्यात कशात आलो आहे हे आता ती भाषा बाबा आहेत म्हणून मला ती भाषा बोलायची नाही आहे. आमच्यात आला तुमच्यात आला असं नसतं रे दादा. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर मराठा आणि कुणबी यांच्यात रोटीबेटी व्यवहार आहे, आजही हे चालू आहे. म्हणजे माझं स्वतःचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर माझी आई कुणबी आहे, माझे वडील मराठा आहेत. म्हणजे रोटीबेटी व्यवहार आजही चालू आहे. माझ्या मामाची मुलगी मी आजही करू शकतो, माझ्या मामाच्या घरात मी माझी मुलगी म्हणजे आम्ही देऊ शकतो, ते आजही आमचं रोटीबेटी व्यवहार चालू आहे. त्यामुळे अशा नीच माणसाने या ठिकाणी आपल्याला सांगायची गरज नाही. आणि तुला हकेला पुन्हा एक सांगू इच्छितो बाबा, त्याला खूपच हाऊस आहे ना, तर आमच्याकडं तांबोळीमध्ये रफिक आहे, खलील आहे, इम्रान आहे, इरफान आहे, अशफाक आहेत, खूप सारे आहेत. तर ते सुद्धा क्वालिफाईड आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, वेल सेटल्ड आहेत, करोडोपती आहेत. त्याच्यातल्या एखाद्याला हाकेने त्याची बहीण नाही तर त्याची पोरगी द्यावं. सांगितलं ना, रफिक, खलील, इम्रान, इरफान, अशफाक हे तांबोळी आहेत, ओबीसी प्रवर्गात येतात. तर हाक्या कुत्र्या, तुला ओपन चॅलेंज आहे. हे 4-5 जे नावं घेतलेत ना, त्याच्यातल्या कोणत्याही नावाला तू या ठिकाणी होकार दे. उद्या सकाळी 3 वाजायच्या आत, सकाळचे 3 का पुढे द्यायचा बाबा टाईम तुमच्या मनावर सांगा, बस झाला का? उद्या बरं सकाळी 7 वाजेपर्यंत तुला टाईम आहे, तू आम्हाला आवाज दे, तू या दारात घेऊन येतो. आणि हे कशामुळे माहिती आहे का बाबा, हे असं का म्हणतोय? माझी इच्छा नव्हती बिलकुल, पण त्याला मटण खायचं लय ना दे. ते कुत्रं वडापाव खाऊ खूप माजलंय म्हणून या ठिकाणी त्याने आता मटण खाण्यासाठी मी जे 5 नावं सांगितलीत ना, 5-6 नावं, त्यातलं कोणतं एक नाव सिलेक्ट कर, तुला लय हौस आहे ना. अरे बाबा, आंतरजाती ज्याला या महाराष्ट्रामध्ये कायदा आहे तसा, आणि या आंतरजाती विवाहाच्या बाबतीत बोलत असतील तर या राज्यामध्ये आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन देणारे आमचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आहेत. त्यामुळे तू यासारख्या आयऱ्यागेऱ्याने आम्हाला हे सजेशन देऊ नयेत. आम्ही मराठे आहेत, आम्हाला कळतं चांगल्या प्रकारे. छत्रपती शाहू महाराजांनी त्याकडे आंतरजातीय विवाहासाठी पुढाकार केला होता, पण तू यासारख्या चिपड्याच्या सांगण्यावरून या ठिकाणी आम्ही कदापिही ते गोष्ट स्वीकारणार नाहीत. त्यामुळे त्याच्या खरंच भावा त्याच्या बुद्धीची कीव येते. मला म्हणजे काय बोलावं त्याच्याबद्दल कळत नाही. तुम्ही एकदाच बोला त्याला कठीण भाषेमध्ये त्याला एकदा सांगावं लागतं. अगदी नाही स्वीकारणार नाही किंवा त्याच्या म्हणणार तो म्हणणार तो कोण? तर लक्ष्मण हाकेला आमची विनंती आहे की तू माफी मागावी लागेल या वक्तव्याबद्दल. बिलकुल, कारण चुकीचं वाक्य बोललंय. आणि मी एक वारकरी संप्रदायाचा पाईक असल्यामुळं लय खालची भाषा मी त्याला बोलणार नाही, कारण त्या भाषेचाही अपमान होईल. कारण त्यानं खूप चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे.
मला एक विचारायचं आहे की आतापर्यंत ओबीसीच्या नावाखाली एखादं लग्न विवाह झाला आहे का, की बा आपण दोन्ही ओबीसी आहोत तर आपण विवाह करावा, तर असं कुठं झालं नाही. म्हणजे थोडक्यात काय तर प्रत्येक एका जातीमध्ये सुद्धा दोन प्रकारची लोक राहतात. अगदी जसं जर तुम्ही बघितलं मराठा म्हटल्याच्या नंतर काही 96 कुळी काही 92 कुळी आपल्या त्या गोष्टी येतात आणि मग तिथं रोटी व्यवहार होतो पण बेटी व्यवहार होत नाही. त्याचबरोबर माळी समाजामध्ये सुद्धा एक फुलमाळी आणि दुसरं वनमाळी असं एक आहे, इथंही होत नाही. खुटेकर आणि हटकर असं काहीतरी एक प्रवर्ग त्यांच्यामध्ये सुद्धा तोही होत नाही. म्हणजे अनेक प्रत्येकामध्ये असतं. तर एका जातीमध्ये जर तो होत नसेल तर पूर्ण प्रवर्गामध्ये कसा होईल. लक्ष्मण हाके तुम्हाला प्राध्यापक केलं आहे कोणी, तुम्ही प्राध्यापक होण्याच्या लायकीचे तरी आहात का. आणि जर तुम्ही प्राध्यापक असाल आणि तुम्ही जर असं बोलत असाल तर नक्कीच एकतर ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतले ते बोगस आहे किंवा तुमचं सर्टिफिकेट बोगस आहे. तसं तर तुम्हीच बोगस आहेत. मी तुम्ही म्हणतोय त्याला तूपसुद्धा म्हणू शकतो कारण त्याची तेवढी लायकी आहे, पण मी माझी दर्जा खाली येऊ देणार नाही. आणि त्याच्यानंतर असे वक्तव्य होऊ नये एवढी अपेक्षा करूया. आणि जो वातावरण तापवायचा विषय चालू आहे, जो जातीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न चालू आहे, तो होऊ नये अशी अपेक्षा आहे. बाकी काय. आणि महत्त्वाचा मुद्दा तोच आहे की त्या लक्ष्मण हाकेला तो मराठा समाजाला बिलकुल म्हणजे प्रक्षोभित करण्याचा प्रयत्न करतोय त्या पद्धतीची वक्तव्य करून. त्याला काय करायचं माहिती आहे का बाबा, या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवण्याचं काम करायचं आहे. म्हणजे तो अशा पद्धतीनं मराठा समाजाला उचकवणार, संतप्त करायला लावणार आणि त्याच्यातून म्हणजे आता मला राग आला तुम्हाला राग आला, पण आपण एक या देशामध्ये संविधानाचा सन्मान करणारे आहोत म्हणून आपण त्या ठिकाणी त्या पद्धतीचे ॲक्शन करणार नाहीत. परंतु कित्येक मराठा बांधव आहे की ज्यांना राग येतोय, म्हणजे त्याची इच्छा आहे की त्याला आपण 1 2 3 वेळा म्हणजे मारावं अशी त्याची इच्छा आहे आणि त्याच्यातून जातीय दंगली घडाव्यात ही त्याची या ठिकाणी इच्छा आहे. परंतु लक्ष्मण हाके तुला सांगू इच्छितो, या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठ्या भावाची भूमिका आत्तापर्यंत बजावत आलेला आहे आणि त्याच पद्धतीची भूमिका यापुढेही बजावत राहील. उदाहरण जर द्यायचं झालं तर माझ्या गावची सरपंच स्वतः महिला आहेत आणि त्या आमची बहीण धनगर समाजाची. परंतु विचारू शकतात की आमच्या गावात त्या बहिणीला बिलकुल कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, आम्ही सन्मान करतो. केवळ त्याच माता भगिनींचा नाही, आमच्या महिला सरपंचाचं नाही, तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेचा सन्मान करण्याचं काम या मराठा समाजातील मराठा बांधव करत असतात. परंतु लक्ष्मण हाकेला याच महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवायच्यात आणि अशा पद्धतीचे वक्तव्य करायचे. पण लक्ष्मण हाक्या कुत्र्या, आम्ही तुझ्या पुढचे आहोत, त्यांनी काहीच फरक पडणार नाहीत. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहू आणि तुला याहीपेक्षा खालच्या भाषेमध्ये या ठिकाणी निश्चितच उत्तर देऊ. सध्या माझ्यासोबत बाबा आहेत म्हणून मी माझी भाषा थोडीशी सॉफ्ट करतोय, नाहीतर तुला माझी भाषा तुझ्या बाबतीत माहीतच आहे. तूर्तासा थांबूयात. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.